अधिपती थांबा. माझ्या मागमाग येऊ नका. अहो मला बोलायचंय तुमच्याशी. ते बोलायचं जाऊ दे, मला एक खरं खरं सांगा, अजून काय केलंय तुम्ही? मी हा तुम्ही, इथं दुसरं कोण आहे का आपल्या दोघांना सोडून? तुम्ही अजून काय केलंय? मी काय नाही केलं. मी काहीच नाही केलंय. मी नाही, एवढे दिवस झालं तुम्ही इथं आला नाही. आज बरोबर मला भेटायला आला म्हणजे 100% काहीतरी कांड करूनच तुम्ही मला भेटायला आलाय. मला खरं खरं सांगा, काय केलंय? हो काहीच नाही केलंय मी अधिपती. मला तुम्हाला भेटायचं होतं. मला खूप दिवस तुम्हाला भेटायचं होतं. मी प्रयत्नही करत होते पण जमत नव्हतं. मग शेवटी आज मी ठरवलं की पण डायरेक्टली भेटायला जायचं. जे होईल ते होईल म्हणून मी आले. मी काही केलं वगैरे नाही. मला आपलं भांडण मिटवायचंय. जाऊ दे, आता काय झालंय माहिती आहे का, तुम्ही काही बोलला तरी माझा काय तुमच्यावर विश्वासच बसत नाही. सगळा विश्वास गेला उडून. असं नका करू. एकदा ऐका तरी अधिपती. निघा तुम्ही, जा. मी आपलं बोलणं अर्धवट सोडून नाही जाणार. ठीक आहे, मग बसा तुम्ही इथे एकट्याच. हटवादी तर तुम्ही आहेच. स्वतः संग बोलत बसा. फक्त एवढं लक्षात ठेवा, आज आला की तू पुढे परत येऊ नका. काय करतात अधिपती? म्हणजे म्हणजे नोकरी व्यवसाय असं काय? नोकरी? सगळे त्याच्याकडे नोकरीला आहेत. फॅक्टरी आहे त्याची मोठी. व्यवसाय करतो तो. कसला व्यवसाय करतात? असा एक व्यवसाय नाहीये, छोटे मोठे खूप उद्योग आहेत त्यांचे. मोठ्या फॅक्टरीज आहेत, जमीन जुमला आहे. आणि शिक्षण? काय झालं, असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? नाही, काय नाही. नाही, बऱ्यापैकी शिक्षण झालं असेल ना त्यांचं? नाही, अधिपती 9वी पर्यंत शिकलाय. काय? अधिपतींचं शिक्षण फक्त 9वी पर्यंत झालंय? हा, म्हणजे लहान वयात त्याने व्यवसायाची जबाबदारी घेतली स्वतःच्या अंगावर. पण आमचे भाऊजी मल्टीटास्कर आहेत आणि त्यांचा स्वभाव तर खूपच चांगला आहे. मग अशी अक्षरशी असं का वागले ते? आपण आलो तेव्हा किती चिडले तिच्यावर. नवरा बायको मध्ये होतात छोटे छोटे वाद. नाही, छोटे मोठे वाद असते ना तर इतका वेळ नसता लागला. बराच वेळ झालाय अक्षला तिकडे जाऊन. जायचं का आपण तिकडे? चला जाऊया. काय बोलताय तुम्ही अधिपती? आपण बघा, किती वेळा प्रवास केला एकत्र. नाही काय नाही, ही आता तुमची गाडी आहे. ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची. या गाडीत बसा आणि जावा तुम्ही. चाललंय तुमचं. तुम्हाला सांगितलं ना, चार चौघात तमाशा करू नका. तुमच्या गाडीत बसा आणि तुम्ही जावा. ऐका अधिपती, माझं ऐका. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? जावा तुम्ही. प्लीज, आपलं बोलणं होणं गरजेचं आहे. बास करा आता, बास करा. जावा तुमच्या घरला म्हणलं ना मी. नाहीतर ह्यांच्या घरला जावा, पण आमच्या घरला येऊ नका. डोसक्याला ताप. आणि ओंक्या, करतो तुला फोन मी नंतर. काय भयानक माणूस आहे का? किती विचित्र वागत होता तो. आणि तुला रडवून गेला. किती डिसरिस्पेक्टफुली बोलत होता. ही कुठली पद्धत आहे बायकोशी बोलायची? नाही, मान्य आहे कपल्स मध्ये भांडणं होतात, पण मग बसून शांतपणे सॉल्ट करा ना. ही काय पद्धत आहे? गावठी गाडी, इंग्लिश गाडी, म्हणजे काय म्हणायचं काय होतं त्याला? बरं, आणि माझ्याकडे का रागाने बघत होता तो? माय गॉड अक्ष, या अशा माणसाची कसा संसार करतेस ग तू? अरे स्वतःच्या बायकोशी असं कोण वागतं? आणि काय तर म्हणे इंडियन गावठी गाडी नको, इंग्लिश गाडी, म्हणजे काय काय त्याला प्रॉब्लेम काय आहे? आपल्या मैत्रीचा प्रॉब्लेम आहे का त्याला? एवढ्या कोत्या मनाचा आहे का तो? नाही, असे नाही येत ते. असे नाही येत ते. हाँ आई सर. अधिपती, तुम्ही जरा या, बसा इथं. या बसा. का काय झालं? तुम्ही बसा तर. बसा. पाणी आणतो. नको नको, पाणी नाही नको. नाही, पाणी आणतो. तुम्ही बसा 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 बसा.
बसा जरा. काय झालं एवढ्या अर्जंटमध्ये बोलून घेतलं? सांगतो तुम्हाला. तुम्ही जरा आधी पाणी घ्या. पाणी नको. नाही घ्या, पाणी घ्या. काय झालं सांगा की तुम्ही आधी पाणी तर घ्या. उभ्या उभ्या नग बसा, बसून पाणी घ्या. हो हो. काय झालं? चेहरा काय एवढा सिरियस झालाय तुमचा? आणि काय दाखवणार आहे तुम्ही म्हणला? काय मास्तरी म्हणे काय केलं काय परत? असे नाही आहेत. नाही, मग असं का बोलला तो? कारण आता चिडलेत ते माझ्यावर. मग तुझ्यावर चिडलेत ना, मग माझ्याकडे बघून का बोलत होता? टोमणे मारत होता मला सतत. आणि आता भेटलोय आम्ही, हाय हॅलो काही करशील की नाही, सतत टोमणेच मारत सुटला होता मला. आणि आपणही दोनदाच भेटलोय बरं का फक्त. आता ह्याच्यात सुद्धा सुतावरून स्वर्ग गाठणार आहे का तो? मलाही नाही आवडलं भाऊजींचं बोललं. कसे बोलले ते वहिनींची. शिवानी तू गप्पा बस. तसं काही नाही बोललाय तो, आणि तसे त्याच्या मनात काही नाहीये. तू गप्पा बस ओमकार. त्यांच्या मनात जर असं काही नव्हतं तर बोलायचं तरी कशाला. सांगितलं ना वहिनी, ते चिडलेत. दुसरं काही नाही, त्यांनी कुठेतरी राग काढला एवढंच. त्यांच्या मनात असं काही नाहीये. संशय वगैरे नाहीयेत ते, मला माहिती आहे.